मी आता क्लर्क पाशी उभा आहे. माझ्या मागे जे दिसतंय ते विंटर्स फायनान्शियल कॉर्पोरेशन. मी जसं म्हटलं की फायनान्शियल शीटला सर्व बँकाच मोठमोठे ऑफिसेस आहेत, त्यापैकी एक आहे. त्याच्याशिवाय ही स्कायस्क्रॅपर वगैरे काय म्हणावं ते म्हणा, पण ह्याचं नाव मला आता जवळपास कुठे दिसत नाही आहे. तसंच त्याच्या समोरसुद्धा पहा किती उंच इमारती आहेत. ह्या बेसपासनं मी तुम्हाला पायापासनं राल्फ मेटाकाल्फ फेडरल बिल्डिंग, राल्फ मेटाकाल्फ फेडरल बिल्डिंग 77W जॅक्सन स्ट्रीटवर आहे. आणि इकडे बोर्डसुद्धा दिसला नाही आहे मला अजून तरी. हे क्लार्क इकडून आलेलो आहे. मी मागे जायचं आहे. इकडून आलेलो आहे समोरून, म्हणजे काय आपलं विलिस टॉवरकडनं आलेलो आहे मी. 360मध्ये पण एक शॉट घेतो आहे. चला जाऊया पुढे. युनियन लीग क्लब ऑफ शिकागो म्हटलेलं आहे. हा अमेरिकेचा झेंडा, हा शिकागोचा झेंडा. आणि ही इमारत पहा किती उंच आहे. आणि मी इकडे शिकागो म्हणजे याला चाललो आहे, आपलं शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट. माझ्या मागेही आता मला थोडा आराम करावा लागेल. हा ऑलमोस्ट फिरतोय. खूप दाखवण्यासारखं आहे, पण माझ्या मोबाईलमध्ये किती बॅटरी राहील मला माहिती नाही. खरं तर ठरवलं होतं की एक करायचं, पण ते इतकं सुंदर आहे ते एक काही जमेना. तिकडे पण मेट्रो चालले पहा वरून. एक व्हिडिओ होणार नाही आहे माझा, छोटे तुकडे करूनच लावावं लागणार आहेत. सर्व बिल्डिंगी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. फ्लोअर तर मला मोजता येणं शक्य नाही. तिकडे JP मॉर्गनची बिल्डिंग आहे, चेस बिल्डिंग दिली आहे, त्याच्यासमोर JP मॉर्गन आहे. तिथे माझा मित्र आहे म्हणून मला त्या बिल्डिंगचं नाव माहिती आहे. हे आपण स्काय डेक पासून किंवा विलिस टॉवरकडनं आलेलो आहे. ह्याला चाललो आहे आपण तुमच्या शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटकडे, किंवा आपण आपल्याला शोधायचं आहे ते जिथून रूट 66 सुरू होतो आहे तो, म्हणजे इकडे जायचं. इकडे आलो, ऑलमोस्ट पोहोचलेलं आहे आपण. मला कन्फर्म माहिती झालं आहे, थोडंसंच राहिलं आता. ही समोर दिसते ती लायब्ररी आहे, मला 100% माहिती आहे. शिकागो बार असोसिएशनची ही बिल्डिंग आहे. पण हे जे ती लायब्ररी ते खूप सुंदर आहे. मी तिचा तुम्हाला खूप समोरून सुद्धा फोटो व्हिडिओ घेणार आहे. आपण बिल्डिंगच्या जवळ जात चाललेलं आहे, म्हणजे लायब्ररी आहे. आपण कन्फर्म करूयात. उन्हात जाऊन मला शक्य नाही म्हणून मी थोडंसं आणखी जवळ पण लांबूनच शॉट घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ही 100+ वर्षापूर्वीची मेट्रो आपल्या वरून चालली आहे. माझ्या मागे शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, ती लायब्ररी हॅरोल्ड वॉशिंग्टन लायब्ररी स्टेशन आहे. हे स्टेटमध्ये येतं. आणि इथून ऑरेंज लाईन जाते, ब्राऊन लाईन जाते, ग्रीन लाईन जाते. ग्रीन लाईन हार्मेलकडे पण जाते, आयसलँडकडे पण जाते. आणि ब्राऊन लाईन जाते ती किंबाल, ऑरेंज लाईन जाते ते मिडवे. आणि हे एलिव्हेटेड मेट्रो म्हणजे
किंबल्ट लायब्ररी म्हटलं असेल, जे वाचून दाखवलं असेल ते किंबल्ट लायब्ररीचं एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन आहे हे. पाही एलिव्हेटेड मेट्रो ही पूर्ण शिकागो डाऊनटाऊनला मध्ये फिरते, त्याला लूप म्हणतात. आता मी थोडा आराम करणार आहे. थोडं बसस्टॉपवर बसलो मी दाखवायचं राहिलं तर बसस्टॉपवर बसलो आहे आणि इथली बस कशी वर म्हणजे व्हीलचेअर जाण्यासाठी असे तेच बस दाखवलं असतं तुम्हाला, पण ठीक आहे. मेट्रो चाललेली आहे, एलिव्हेटेड मेट्रो. आणि समोर पण एक जे दिसतं आहे ना लूप लिहिलेलं आहे, ती अंडरग्राऊंड मेट्रो आहे. मी बसस्टॉपवर बसलो म्हणून माझ्या मागे मॅप दिसत असेल पाच व्हिडिओ स्टॉप करून जर पाहता आला तर पहा, नाही तर राहू द्या. महाराज इंडियन ग्रिल दिसतं आहे. ही डेपोल युनिव्हर्सिटीची बिल्डिंग आहे आणि मी इकडे म्हणजे तुमच्या रूट 66कडे चाललेलो आहे. मी मुद्दामून हे ही मेट्रो चाललेली आहे आणि पुन्हा आलो आहे ते दाखवण्यासाठी. शिकागोमध्ये पण किती घाण असू शकते इथं म्हणजे मला दाखवायचं नाही आहे खरं ते, पण चुकून आलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि मला ॲक्च्युली रिअली आता काय लहान म्हणून दाखवायचं नव्हतं, पण खूपच वेळ आला म्हणून मला वाटलं. आपण निघालो आहे शिकागो आर्ट इन्स्टिट्यूटकडे. लूप काय प्रकारे मला कन्फर्म नाही माहिती, पण हे पाहिजे इकडून पण मेट्रो आली आहे, सरळ पण जाते, तिकडे पण गेलेली आहे. दिसत ती आणि मला माहिती नाही तुम्हाला. ही एलिव्हेटेड आली आहे मेट्रो, त्यानंतर मध्ये थांबलेले आहेत. आता ती सरळ जाते, वळती आहे पहा. आणि ही जरा मोठ्यापैकी बऱ्याच मोठी दिसते. केवळ आवाज ऐकतोय आपण, केवळ आवाज ऐकतोय मेट्रोचा, केवळ आवाज ऐकतोय. खरोखर 100 वर्षापूर्वीची मेट्रो आहे, ज्याचं कन्स्ट्रक्शन 100 पण नाही, 100+ वर्ष, 100+ वर्षाची ही मेट्रो आलेली आहे. आता ही एलिव्हेटेडच नाही पण अंडरग्राऊंड मेट्रोसुद्धा 100 वर्षापूर्वी झालेली आहे, असं मी कुठेतरी वाचलं होतं.